राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असं बोललं जातं. नुकत्याच लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांमधून याचाच प्रत्यय येतोय. मुंबईत आपला महापौर बसावा अशी आमची इच्छा आहे, आता देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिंदे 50 खोके एकदम ओके म्हणून हिणवणाऱ्या उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा आदरार्थी उल्लेख सुरू केलाय. संजय राऊतांनी तर अखंड शिवसेनेचा उल्लेख करत सेनेच्या दोन्ही गटांना मिळालेल्या जागांची बेरीज मांडली आहे. शिंदे सेनेच्या नगरसेवकांना भावनिक साथ घातली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीला 118 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुंबईच्या महापौर पदाची आणि इतर पदांची निवडणूक इतकी सरळ सोपी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंनी महापौर पदावरून केलेलं विधान, ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरसेवकांना घालण्यात येत असलेली भावनिक साथ, एकनाथ शिंदेकडून 2.5 वर्षांसाठी करण्यात येत असलेली महापौर पदाची मागणी, यामुळे पुढच्या काही दिवसात मुंबईत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडू शकतात. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपा आणि ठाकरे गट पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात का, याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमकं काय घडतंय आणि भाजप व ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकतात का, याचाच आपण आढावा घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, बंधू राज ठाकरे यांच्या पक्षासोबत युती केल्यानंतरही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी हार न मानता महापौर पदासाठी मोर्चेबांधणी केल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यामधून मिळत आहेत. काहीतरी चमत्कार होईल आणि मुंबईचं महापौर पद आपल्या पक्षाच्या गळ्यात पडेल अशी आशा त्यांना आहे. त्यामधूनच त्यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं सूचक वक्तव्य केलं होतं. खरं तर मुंबईची सत्ता आणि इथलं महापौर पद हे ठाकरेंच्या राजकारणासाठी नेहमीच टॉनिकचं काम करत आलं आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता ही केवळ सत्ता नव्हे तर ती ठाकरेंच्या राजकारणासाठी जीवनवाहिनी ठरलेली आहे. मुंबईतील सत्तेमुळेच अनेक वर्ष केंद्र आणि राज्यात सत्ता नसली तरी ठाकरेंची राजकीय ताकद कायम राहिली होती. मात्र गेल्या काही वर्षात घडलेली राजकीय उलथापालट आणि बदललेली राजकीय परिस्थिती तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेलं बंड यामुळे ठाकरेंच्या मुंबईतील बालेकिल्ल्यालाही हादरा बसला होता. तसेच आता महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानं ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत भाजपाने ठाकरेंसोबत पुन्हा जुळून घेण्याचा प्रस्ताव ठेवल्यास उद्धव ठाकरेंकडून तो प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे. सध्या भाजपने मुंबईवर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्व शक्ती पानाला लावली आहे. मात्र सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौर पदासाठी किंवा सत्तेतील वाट्यावरून खूपच ताणून धरल्यास भाजपाकडून ठाकरेंकडे मैत्रीचा प्रस्ताव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं देवाभाऊ ठाकरेंसोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकतात. 2019 साली मुख्यमंत्री पदासाठी भाजपाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण आहे. मुंबई सोडल्यास उर्वरित महाराष्ट्रात ठाकरे गटाचं वर्चस्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही. ग्रामीण भागात शिंदे गट आणि अजित पवार यांच्या युतीनं ठाकरेंच्या ताकदीला मर्यादा आणल्या आहेत. बराच काळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येण्याची शक्यता असते. तसेच आजच्या काळात कोणत्याही पक्षाचे अस्तित्व हे सत्तेशिवाय फार काळ टिकून ठेवणं कठीण बनलेलं आहे. त्यामुळे मुंबईवर आपलं नियंत्रण कायम राखण्यासाठी आणि पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना सद्यस्थितीत एखादा मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेणं हे भागच आहे. अशा परिस्थितीत आधीची सर्व कटुता विसरून उद्धव ठाकरे भाजपासोबत जुळून येण्याचा निर्णय घेऊ शकतात. दुसरीकडे ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपासाठी अपरिहार्यता बनली असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा वाढता प्रभाव हा भाजपासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकतो अशी भीती भाजपच्या एका गटाला वाटते. जर शिंदे यांचा वर्चस्व वाढला तर भाजपच्या नंबर 1 होण्याच्या आणि स्वबळावर बहुमत मिळवण्याच्या स्वप्नाला तडा जाऊ शकतो. या उलट उद्धव ठाकरे यांना सोबत घेतल्यास त्यांना मर्यादित ताकदीनिशी सत्तेत भागीदार करून घेता येईल असा एक विचार प्रवाह भाजपमधून समोर येण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरेंशी झालेल्या मतभेदांमुळे भाजपाची मुंबईसह महाराष्ट्रात एक नकारात्मक प्रतिमा तयार झालेली आहे. भाजपाकडे मराठी आणि महाराष्ट्राचे विरोधी म्हणून पाहिलं जात आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मराठी मतदारांकडून मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे ही बाब अधिकच स्पष्ट झाली आहे.
त्यामुळे मराठी विरोधी ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी भाजपाला ठाकरे हे मतदार ठरू शकतात. तसेच मुंबईत मराठी मतांचे विभाजन रोखण्यासाठी भाजपाला ठाकरे या ब्रँडची मदत होऊ शकते. मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सध्या मुंबई महानगरपालिकेत 2.5 वर्षांसाठी महापौरपद आणि पदांमधील मोठा वाटा मागत असलेल्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसू शकतो. एकीकडे शिंदे गटाचे मुंबईतील नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच जर भाजप आणि ठाकरे गट यांच्यात पडद्यामागे काही हालचाली सुरू असतील तर शिंदे गटाची भाजपसोबतची बोलणी करतानाची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते. त्यामुळेच ठाकरेंशी जवळीच्या चर्चांना बळ देऊन भाजपा आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असल्याचा संदेश शिंदे गटाला देत असण्याची सुद्धा शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर निर्माण झालेल्या समीकरणांमुळे शिंदे गट वाटाघाटींमध्ये काहीसा ताटर भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदेंनी जर महापौर पदासाठी जास्तच आग्रह धरला तर ती बाब भाजपला पचवणं कठीण जाण्याची शक्यता आहे. मुंबईवर आतापर्यंत वर्षानुवर्ष ठाकरेंची पकड राहिलेली आहे. त्यामुळे शिंदेंनी जास्तच ताटर भूमिका घेतली तर भाजपा काट्यानं काटा काढण्याच्या भूमिकेत जाऊन थेट ठाकरेंसोबत युती करण्याची किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका घेऊ शकतो. असं घडलं तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट एकाकी पडू शकतो. तसेच शिंदे गटाला मिळालेलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही धोक्यात येऊ शकतं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संभाव्य जवळकीच्या नुसत्या चर्चेमुळेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ज्या ठाकरेंना सोडून आम्ही बाहेर पडलो त्यांच्याशीच जर भाजप पुन्हा हात मिळवणी करणार असेल तर आमचं अस्तित्व काय उरणार असा प्रश्न शिंदे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर निर्माण होऊ शकतो. त्यातच भाजपाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून ओळख मिळवून दिली असली तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची ताकद प्रमाणापेक्षा जास्त वाढवणं दीर्घकालीन हिताचं नाही याची जाणीव सुद्धा भाजपाला आहे. त्यामुळेच ठाकरेंना सोबत घेऊन किंवा त्यांच्याशी चुपी युती करून भाजपा शिंदे गटाला चेकमेट देऊ शकतो. एकंदरीत परिस्थिती पाहता मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीवरून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही बरंच काही घडण्याची शक्यता आहे. राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो या वाक्प्रचाराला जागून मुंबईची सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे आणि मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी भाजप एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे दोघे एकत्र आले नाही तर भाजपा शिंदे गटाला धागा ठेवण्यासाठी ठाकरेंचा खुबीने वापर करू शकतो असं बोललं जात आहे. बाकी आता देवाच्या मनात नक्की काय हे येणारा काळच ठरवेल. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथींना सुरुवात होऊ शकते याचे संकेत मात्र मिळू लागलेत हे नक्की. आता मुंबईत ठाकरे आणि भाजपा खरोखरच जवळ येणार का? शिवसेनेत बंड घडवण्याची जोखीम घेऊन भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेचा रस्ता पुन्हा खुला करणाऱ्या शिंदेंना भाजपा वाऱ्यावर सोडणार का? भाजपा आणि शिंदे गटात मुंबईच्या महापौर पदावरून काही समाधानकारक वाटाघाटी होतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबत ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.